आप देख रहे हैं टाइम्स 24 न्यूज। मूळ बल्लारपूर शहराचा चेहरामोहरा बदलणार आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विजयी संकल्प सभेत व्यक्त केला विश्वास। शहराचा विकास गतीने पुढे नेण्यासाठी भाजपाला साथ द्या। मूल आणि बल्लारपूरमध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ अभिनेत्री रिंकू राजगुरूंची उपस्थिती। बल्लारपूर आणि मूल सभेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। चंद्रपूर, मूल आणि बल्लारपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छ पाणी, मजबूत रस्ते, घरपट्टे, सर्वांसाठी घरकुल आणि उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा आमचा ठाम संकल्प आहे। भाजपाचे नगराध्यक्ष आणि प्रभागातील उमेदवारांना आपण विजयी केल्यास पुढील 5 वर्षांत शहरासाठी निधीची कोणतीही कमतरता राहणार नाही। वैशिष्ट्यपूर्ण योजना, नगरोत्थान योजना, आदिवासी व दलित वस्ती सुधार योजना, डीपीडीसी, खनिज विकास निधी आणि आमदार निधी यांच्या माध्यमातून या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याचे काम आणखी वेगाने आणि भक्कमपणे राबवले जाईल, अशी ग्वाही राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। मूल नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्राध्यापक डॉक्टर किरण कापगते आणि बल्लारपूर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रेणुका दुधे यांसह सर्व मूल आणि बल्लारपूर प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ मूल येथील गुजरी चौक आणि बल्लारपूर येथील गांधी चौकात आयोजित भव्य विजयी संकल्प सभेत जनतेला संबोधित करताना ते बोलत होते। सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ज्या प्रभागामध्ये भाजपचे उमेदवार निवडून येईल तो प्रभाग विकासात नंबर 1 राहील। काँग्रेसवाल्यांना संधी देणे म्हणजे संधीची माती करणे होईल। मूलमध्ये भाजपची सत्ता आली नाही तर पुढील 5 वर्ष या प्रभागाचा व शहराच्या विकासाला ब्रेक लागेल। मी मूल आणि बल्लारपूर क्षेत्राचा आमदार आहे, त्यामुळे या नगराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे। मूल आणि बल्लारपूरच्या विकासासाठी जनतेने भाजपचे नगराध्यक्ष आणि प्रभागातील उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले। जनतेची एक चूक 5 वर्षे भोगावी लागू शकते। काँग्रेसची सत्ता आली तर नगरपरिषदेची तिजोरी भरणार नाही, उलट कराचा भार येथील नागरिकांवर वाढेल। त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या। या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही। पुढील 5 वर्ष निधीचा वर्षाव होत राहील। मुनगंटीवार यांनी विकासकामांची यादी जनतेपुढे ठेवत भाजपला पाठिंबा दिल्यास तुमचा प्रभाग विकासात नंबर 1 करेल, पण एक चुकीचा निर्णय संपूर्ण शहराला 5 वर्षे मागे नेऊ शकतो, असा संदेश दिला। यावेळी सैराट चित्रपटातील अभिनेत्री आर्ची रिंकू राजगुरू म्हणाल्या, सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या कार्यकाळात क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे। त्यांच्या भाषणातून मला या विकासकामांची दूरदृष्टी जाणवली। आता येथील उमेदवारांना भक्कम विजय मिळवून देण्यासाठी आपण आपल्या मतरूपी आशीर्वादाने देण्याचे आवाहन त्यांनी केले। मूल आणि बल्लारपूर येथे उभारणार भव्य विवाह मंडपम। गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर मुलींच्या लग्नाचा मोठा आर्थिक बोजा येतो। या समस्येची जाणीव ठेवून भाजपा सत्तेत आल्यास बल्लारपूर आणि मूल शहरात तब्बल 2 एकर जागेत ₹5 कोटींचे अत्याधुनिक विवाह मंडपम उभारण्यात येईल। या मंडपात विवाह कार्यक्रम फक्त ₹501 मध्ये पार पाडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर आणि मूल येथील जाहीर सभेत व्यक्त केला। हा मंडप केवळ इमारत नसेल तर समाजातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठा दिलासा आणि प्रतिष्ठेने लग्न करण्याचा आत्मविश्वास देणारा प्रकल्प असेल। मूल तालुक्याचा बहुआयामी विकास, मूल इको पार्क, सिमेंट रस्ते, स्टेडियम, जलतरण तलाव, आदिवासी हॉस्टेल, जिम, पत्रकार भवन, नाट्यगृह, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी महाविद्यालय, पाणीपुरवठा योजना, बस स्थानक, महात्मा ज्योतिबा फुले आठवडी बाजार, माळी समाज सभागृह, तेली समाज सभागृह, स्मशानभूमी, मुस्लिम समाज कब्रस्थान, छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, 107 कोटीचे ग्रामीण रुग्णालय, पॉलिटेक्निक कॉलेज, बायपास, पोलीस स्टेशन, सर्वांना पट्टे वाटप, चिंचाळा सिंचन प्रकल्प, विश्रामगृह, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पट्टे वाटप, योगा भवन, ग्रामीण रुग्णालय, MIDC मूल, सुंदर शाळा, सभागृह, आरोग्य शिबिरा, नेत्र चिकित्सा शिबिरा, कोविडमध्ये मदत, बल्लारपूर सहारातील विक्रमविकास केंद्र, अत्याधुनिक सैनिक शाळा, स्टेडियम, तहसील कार्यालय, SDO कार्यालय, स्टेडियम, बोटॅनिकल गार्डन, असैनिक महिला विद्यापीठ उपकेंद्र, वासस्थानक, नाट्यगृह, स्मार्ट IIT